मित्रांनो बघा, उद्या संपूर्ण महाराष्ट्राचा सण आहे बेंदूर. आणि बेंदूर सणाच्या आदल्या दिवशी काय काय केलं जातं हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय. या ठिकाणी लोणी, हळद, संपूर्ण गोष्टी. आणि वर्षभर बैल बघा काबाड कष्ट करत असतो, शेतकऱ्याच्या दावणीला आवत ओढण्याचं काम करत असतो. आणि त्याचा जो खांद असतो ते खांद मळणीचं या ठिकाणं काम केलं जातं. आता बघा तुम्ही, आदल्या दिवशी बेंद्राच्या मस्तपैकी बैलाला खांद मळणीचं काम या ठिकाणी आता चालू आहे. घरातली आमच्या सगळी मंडळी खांद मळणीचं काम चालू आहे. त्याला बघा कणकीचे उंडे असतील किंवा बाजरीच्या घुगऱ्या सुद्धा चारल्या जातात आणि त्याची ओवाळणी केली जाते, पूजन केलं जातं. आणि लोणी असेल, हळद असेल, या लोणी हळद असेल, या हळदीच्या माध्यमातून त्याचा खांदमळणी असते. ती खांदमळणी कशी केली जाते हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. मल्हार शांत राहा जरा, व्हिडिओ चालू आहे. मल्हारला लय तिकडं गायला पण चार एक जा, गायला चारून ये. सगळ्यांना एक एक चारून ये जा. काळी गाय राहिली, सगळ्या गायला एक एक चारून ये वळीनं जा. काळी काळी राहिली ती खाल्ली त्यानं. बैलाचं पूजन केलं जातंय. शेतकऱ्याच्या दारातील खरी संपत्ती म्हटलं तर बैल म्हटलं जातं. हा जवळपास 15-1 वर्ष झाला आमच्या दावणीला असलेला बैल आहे. आता काय अवताची कामं जास्त नसतात, तरी पण आपला शेवटपर्यंत बैल दावणीला असावं म्हणतात शेतकऱ्याच्या, म्हणून आमच्या आहे. आणि अजून बी काम बदनादनं करतो. आणि उद्या बेंदूर सणासाठी सोन्या जाणार आहे, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. आता खांद मळणी करून घेतली जाणार आहे आपली. काय काढलंय, काढतोय नीट. जावा नीट काढतोय का बघते. असू दे टोपी, नको काढू. चालतंय, खांदमळणी करून घ्या. वाटी दे किती, एकानं जरा हातात ताट घे तिकडं. हां दे त्याच्याकडं, जा की तू. तर वाटी धर की मामाच्या हातावर थोडं थोडं. प्रत्येक शेतकरी बघा, मध्यंतरी तर असा काळ आला होता की शर्यत जर बंद होती तर सगळ्याच दारातली बैल विकली गेली जात होती आणि कोणाच्याही दारात बैल नव्हता. परंतु काही जातीवंत शेतकरी आहेत, त्यांच्या दारात बैल आहे. आणि आमच्याही दारात कंटिन्यू बैल एक असतोच. अजून एक आहे आत बांधलेला आहे. ह्या गाईला झालेला हिऱ्या, तो आतमध्ये बांधलेला आहे. त्याला आता बाहेर काढायचं म्हटल्यावर सगळंच ओढून तुडून टाकतो, एवढा अवकाळ आहे. खांदमळणी केली जाते. बैलगाडी ओढलेली असते, आवत ओढलेला असतं. तो खांदा किंवा त्याचं जागा कठीण झालेली असते. तूप किंवा लोणी हळद लावून ती जागा मऊ किंवा त्याची सेवा केली जाते. थांब, तेव्हा खायसाठी तसा करतोय मल्हार. आपल्या अनेक ठिकाणी बघा मोळानं उतारणी केली जाते. बैल म्हणजे खरोखर शेतकऱ्यासाठी फार मोठी गोष्ट असते. व्हिडिओ बनवायचं एवढंच कारण की अनेक लोकांना आता ही गोष्ट बघायला मिळत नाही. ठराविक आता मी बैलांच्या मूर्तीचा व्हिडिओ टाकला. आणतोय खातोय बैल घुगऱ्या. इकडं ठेव, इथं ठेव, इकडं खावा, इथं खाऊ. बघा आता परवा दिवशी मी नकली बैलांचा प्लॅस्टिक बैलांचा व्हिडिओ टाकला तर 2.2 मिलियन लोकांना बघितलं आणि ती बैलं घ्यायची त्यांची इच्छा झाली. परंतु खरी बैलं पाळायला शेतकरी लागतो आणि शेतकऱ्याच्या दारात एखादा तरी बैल असावा किंवा बैलानं शेती करावी, हाच या व्हिडिओच्या माध्यमातून संदेश होता. ज्यांच्या दावणीला बैल आहेत ती सगळीजण अशा पद्धतीनं बैलाची सेवा करत असतील. आता उद्या मस्तपैकी बैल धुवायचा, रंगरंगोटी करायचा, गावातून मिरवणूक, देवाला पाया पडून आणायचा, अशा पद्धतीनं कार्यक्रम असणार आहे. उद्याचा पण व्हिडिओ दाखवतो
परंतु आज खांदमळणीचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की व्हिडिओच्या माध्यमातून किंवा कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि कुणाकुणाच्या घरी बैल आहे त्यांनी कमेंट पण करा आणि खांदमळणी झाली का ते नक्की व्हिडिओच्या माध्यमातून सांगा. धन्यवाद. झालेलं आहे आता आपल्या त्या हिऱ्याला पण देऊन टाकू. आणि भाज्याला आपण आता माहीत नाही तुम्हाला पण विकून टाकलेला आहे. शेतीच्या कामासाठी मसवड भागात एका शेतकऱ्याला विकलेला आहे. इकडं बघा हिऱ्या हिऱ्या त्याला चार खातोय का बघ. खातोय का? जाऊ दे, खांद्याला लावू द्या वेळेस. ह्याचा काय खांद्याला अजून आवत नाही झोपलेलं, पण तरी पण आपलं शास्त्र असतंय ते शास्त्र करणं गरजेचं आहे. ते लय अवकाळ आहे, थांबत नाही आधीच. 3 महिन्याचा झाला आहे आता. आणि दुटीच्या ह्याच्यामुळं सगळ्या गोष्टींमुळं मला पण जास्त जमना, त्यामुळं भाज्याला पण आम्ही आता देऊन टाकला आहे. शेतीच्या कामासाठी गेला शेतकऱ्याकडं चांगल्या. तो पण झाला आहे आता तयार चांगला, 3 महिन्याचा झाला आहे. आता सकाळी ह्यांना रंगवून मग आपण गावात मिरवणुकीला जाणार आहे. चल य हिरे य य हिरे य चल य चल य हिरे य य चल य चल य चल य. लाईटीला भेटतोय इथं, लाईट नाही ना मोबाईलच्या फ्लॅशला, नाही तर पळत येतो. चल य म्हटलं की चल य हिरा य हिरे य. बघा एवढं समाधान बैलाच्या अंगावनं हात फिरवलं. ज्याच्याकडे बैल आहे त्याला माहिती आहे बैलाच्या अंगावनं हात फिरवल्यावर काय समाधान असतंय मित्रांनो. आणि ते समाधान फक्त ज्याच्याकडं बैल आहे त्यालाच मिळणार. चला धन्यवाद. बेंदूर सणाच्या ॲडव्हान्समध्ये खूप खूप शुभेच्छा. खांदमळणीचा कार्यक्रम झालेला आहे. उद्या बेंद्राचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. धन्यवाद. जय जवान जय किसान.